मी प्राध्यापक बारस्कर व्ही.एस. रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इयत्ता 11वी विषय मराठी पद्य घटक क्रमांक 8 ऐसी अक्षरे रसिके ही कविता ओवी या रचनेमध्ये असून कवी आहेत संत ज्ञानेश्वर. जन्म 1275, मृत्यू 1296. मी आता या कवितेचं प्रकट वाचन करत आहेत. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 14 ते 24 यांचं मी प्रकट वाचन करत आहे आणि त्यानंतर त्या ओव्यांचा भावार्थ मी स्पष्ट करणार आहे. माझा मराठीची बोल कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, जिये कोवळिकेची न पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे, जयाचेनी ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणाची होती जिव्हा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमुचा, घ्राणाशी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल, नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी, ते म्हणती उघडली खानी रूपाची हे, जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनाची धावे बाहिरे, बौलू भुजाही आविष्करे आलिंगावया, ऐसे इंद्रिये आपुल्याविया भावी, झोंबती परी तो सरिसेपणेचे बुझावी, जैसा एकला जग चेववी सहस्र करू, तैसे शब्दांचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहताया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे, हे असं तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगारली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी, आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुण ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासीची फावे, एथ श्रवणाचेनी पांगे, विन श्रोतुया होवावे लागे, हे मनाचे निजांगे भोगीजेगा. या संत ज्ञानेश्वरांच्या काव्याची वैशिष्ट्ये बघा. तत्वचिंतन, भक्ती व काव्य यांचा अपूर्व संगम, आत्मानुभव, साक्षात्कार, काव्य सौंदर्य, कल्पना वैभव, दृष्टांत प्रचुरता व रसाळपणा ही संत ज्ञानेश्वरांच्या काव्याची वैशिष्ट्ये होय. आता आपण प्रत्येक ओवीचा भावार्थ आपण बघणार आहोत. मराठी भाषेचा गौरव करताना व शब्दांची महती सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, मराठी असे आमची मायबोली,
माझी मातृभाषा मराठी रसिकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी तितकी थोडकीच आहे. मराठी भाषेच्या समृद्धीचा मी एक नम्र पाईक आहे. संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. पहिला संत संत ज्ञानेश्वर आणि शेवटचा संत संत तुकाराम. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा पाया एवढा भक्कम रोवला आणि त्याच्यावर मंदिर बांधून कळस चढवण्याचं काम संत तुकारामांनी केलेलं प्रामुख्यानं दिसून येतं. नंतरच्या काळामध्ये कवी केशवसूत, कवी बासी मर्डेकर, कुसुमाग्रज उर्फ विभा शिरवाडकर, बाभ बोरकर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींनी तिला शब्द लेण्यांनी साकारलेलं आहे. मराठी भाषेतील रसपूर्ण, भावपूर्ण, रसमय ललित साहित्य ही महाराष्ट्राची वाङ्मयीन पेठ आहे. संत, पंत आणि तंत परंपरेनं तिला नटवलेली आहे. मराठी भाषेचा गौरव करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. पहिल्या ओळीचा अर्थ बघा. कौतुकास्पद असलेला माझा मराठीचा बोल, बोल म्हणजे शब्द, अमृताशी पैज जिंकणारा आहे. अमृत म्हणजे की मृत व्यक्तीला नवसंजीवनी देणारं पेय, अशी रसाळ आहे. रसाळ अक्षरे मी मराठीमध्ये निर्माण करीन. माझा मराठीचा बोल म्हणजे शब्द मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पैज निश्चितपणे जिंकेल. कारण अमृतापेक्षाही माझ्या मराठी भाषेमध्ये गोडवा व माधुर्य अधिक आहे. दुसऱ्या ओवीचा अर्थ बघा. या शब्दांची कोमलता इतकी आहे की त्याच्यापुढे संगीताचे रंगही फिके पडतात. माझ्या शब्दांना इतका गंध आहे की त्यापुढे फुलांच्या म्हणजे सुगंधाचेही बळ तोकडे पडते, सुगंधाचेही गर्वहरण होते. इतकी माझी मराठी भाषा गंधित आहे, सुगंधित आहे, सुवासिक आहे. तिसऱ्या ओवीचा अर्थ बघा. प्रस्तुत ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे. ते म्हणतात की माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की तिच्या रसाळपणाच्या मोहानं कानालाही जिभा फुटतात. म्हणजे कानाला ती जिभेप्रमाणे आस्वादाशी वाटते. एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियांना मराठी भाषा स्वतः आस्वादाशी वाटते. यासाठी सर्व अवयवांमध्ये व पंच इंद्रियांमध्ये प्रेमळ भांडण जुंपले आहे. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा आपलीशी वाटते. प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयीची पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवा द्वितीय ठरवलं आहे. चौथ्या ओवीचा अर्थ बघा. खरे म्हणजे शब्द हा श्रवणाचा म्हणजे ऐकण्याचा विषय आहे, परंतु जीभ म्हणते
की तो रस म्हणजे शब्द माझा आहे, मला आस्वादायचा आहे. नाकाला तर शब्दाचा सुगंध येऊ लागतो आणि त्यामुळं नाक म्हणते शब्द हा माझा विषय आहे. 5व्या ओवीचा अर्थ बघा. या रेखेच्या वाहिनीचे शब्दांचे नवल असे की हे शब्दचित्र पाहून डोळ्यांची तृप्ती होते, डोळ्याचे पारणे फिटते आणि डोळे म्हणतात की आमच्यासाठी हे सौंदर्याचे भांडार खुले केले आहे. 6व्या ओवीचा अर्थ बघा. जेव्हा संपूर्ण सार्थ शब्द उभा ठाकतो तेव्हा मन त्याला आस्वादासाठी शरीराबाहेर झेप घेतं आणि हात त्याला मिठीत घ्यायला पुढे सरसावतात. हातांना आलिंगन द्यावेसे वाटते आणि म्हणून की हात आलिंगन द्यायला त्या ठिकाणी पुढे होताना दिसून येतात. 7व्या ओवीचा अर्थ बघा. अशा प्रकारे कान, नाक, जीभ जे पंच इंद्रिय आहे, या सर्व इंद्रिये आपापल्या परीनं शब्दाला बिलगतात आणि शब्दही उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतो. ज्याप्रमाणे एकटा सूर्य चराचराला उजळतो त्याचप्रमाणे हे शब्द इंद्रियांना बिलगतात आणि त्या इंद्रियांवर त्याचा परिणाम होतो. कानाला जिभा होतात, जिभेला भाषेचा रस आहे, नाक सुगंध येतो, डोळे पाहून तृप्त होतात. 8व्या ओवीचा अर्थ बघा. संत ज्ञानेश्वर मराठी भाषेची महती सांगताना सूर्य जसा चराचराला उजळून टाकतो तशी मराठी भाषेला बिलगणाऱ्या सर्व अवयवांना ती उत्तम प्रकारे समाधान देते. असे मराठी शब्दाचे विस्तारलेपण, अथांगपणा असामान्य असा आहे. तसे मराठी बोल हे सर्व रसिकाज्ञांना व जाणकारांना मनोमन भावतात. भावाज्ञांना मराठी भाषेत चिंतामणीचे सगुण सापडतात. मराठी शब्दांच्या व्यापकपणाची व अर्थसघनतेची यथोचित महती सांगताना संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेविषयीचा दृढ व प्रगाढ आत्मविश्वास या ओवीमध्ये जागोजागी प्रत्ययाला येतो. 9व्या ओवीचा अर्थ बघा. हे असो तर मी या मराठी शब्दांची शिगोशिक ताटे भरली आहेत, त्यावर कैवल्य रस वाढला आहे. अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी मी तयार केलेली आहे, तिचा आस्वाद तुम्ही घ्या, असं नम्र आवाहन संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्रामुख्यानं त्या ओवीमध्ये सर्वसामान्य जनांना प्रामुख्यानं केलेलं दिसून येतं. 10व्या ओवीचा अर्थ पहा. आता या नित्य नूतन आत्मप्रकाशाची समयी म्हणजे दीपज्योती मी तेवत ठेवली आहे. मराठी भाषेची ही अक्षय संपदा जो इंद्रियातीत इंद्रियाच्या पलीकडे जाऊन निसंगपणे आस्वादेल त्यालाच ती प्राप्त होईल. आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांनी या ओवीमधून एक वेगळीकता आपल्यासमोर प्रामुख्यानं मांडलेली दिसून येते. आणि शेवटच्या 11व्या ओवीतून संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता श्रोते हो, मी सांगतो आहे तुम्ही एक गोष्ट करा. मी निरूपण करत असलेली मराठी भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन मनानं आत्मरत होऊन आस्वादावा. हा कैवल्य रस मोदक तुम्ही मनाने अनुभवा. मराठीचे शब्द भांडार अभिजात आहे. मराठी बोली भाषेचे ठिकठिकाणच्या प्रदेशातील झरे
प्रमाण मराठीच्या नदीत मिसळून मराठी गंगा अविरत वाहते आहे व काठावरील लोकसंस्कृतीला जगवते आहे. मराठी भाषेतील लोकगीतं व बोधकथा ही मराठी संस्कृतीची प्राचीन रसमय अमृताची ठेव जतन करण्याचे आमचे कर्तव्य आहे. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल, ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल. या प्राध्यापक अशोक बागवे यांनी लिहिलेल्या ओळींमधून मराठी भाषेचा सार्थ अभिमान अधोरेखित होताना प्रामुख्यानं दिसून येतो. मराठी भाषेची ही आल्हाददायक रचना आस्वादताना आपला ऊर मराठीच्या नितांत प्रेमानं भारावून जातो. इतकी सोज्वळ व रसमय अभिव्यक्ती संत ज्ञानेश्वर माऊलींनी साकारली आहे व मराठी भाषेचे हे एक नितांत जपावे असे देशिकार लेणे आहे. आणि म्हणून की प्रस्तुत ओव्यातून मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त झाला आहे. अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्द सामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास संत ज्ञानेश्वर आपल्याला करून देतात. माझ्या मराठीतून अमृताची पैज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन. रसाळ बोलीत निर्माण केलेल्या या ओव्या म्हणजे मराठी माणसांची मोठी मेजवानी आहे. या ओव्यांमध्ये रसाळ बोलांना दिलेली सूर्याची उपमाही विशेष परिणामकारक आहे. आणि म्हणून की अशा प्रकारे संत ज्ञानेश्वरांनी ऐसे अक्षरे रसिके या ओवी क्रमांक 14 ते 24 या ओव्यांमध्ये मराठी भाषेचा महिमा प्रामुख्यानं व्यक्त केलेला दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, परीक्षेमध्ये या कवितेवर कृती विचारली जाते. पहिली कृती बघा, कृती करा, 2 मार्कासाठी विचारली जाते. बघा आकडा अ पहिला बघा, संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्ये. पुढं 4 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायचे आहे. पहिलं वैशिष्ट्य बघा, अमृताशी पैजा जिंकणारी. दुसरं वैशिष्ट्य आहे रसाळ. तिसरं वैशिष्ट्य आहे कोवळिकता आणि चौथं वैशिष्ट्य आहे सुगंधित. 4 वैशिष्ट्ये लिहिल्यानंतर ह्या सगळ्यांना अर्धा मार्क तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि 2 गुणांसाठी अशा प्रकारची कृती प्रामुख्यानं विचारली जाते. त्यानंतर दुसरी कृती बघा, रसाळ बोलीचा विविध इंद्रियावर होणारा परिणाम पूर्ण करा. असा तक्ता तुम्हाला विचारला जातो. अनुक्रमांक इंद्रिये आणि इंद्रियांचा त्याच्यावर होणारा परिणाम. पहिलं इंद्रिय बघा, कान. कानावर काय परिणाम होतो तर जिभा होतात. दुसरा जीभ, आमचा रस आहे. आणि तिसरा आहे नाक. नाकांना सुगंध येतो किंवा सुगंध प्राप्त होतो. चौथा आहे डोळे. डोळे पाहून त्या ठिकाणी तृप्ती लाभते. आणि इंद्रिये तर मन बाहेर धावतं, भुजा आलिंगन द्यायला सरसावतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो की मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वरांपासून तर संत तुकारामापर्यंत विविध 18 पगड जातीतील संतांनी अभंग, ओवी, वेगवेगळ्या वाङ्मयामधून मराठी भाषेचा अभिमान आपल्यापुढं मांडलेला दिसून येतो. आणि म्हणून मराठी भाषा ही एकमेवा द्वितीय आहे असं प्रामुख्यानं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पद्यरचनेमध्ये की साधारणतः ओवी क्रमांक 14 ते 24
अशा या ओव्यांचा भावार्थ मी आज स्पष्ट केलेला आहे. इथंच आपण थांबणार आहोत. धन्यवाद.